सरनाईकांनी रिक्षा टॅक्सी चालकांना 1 मे पासून मराठी न बोलणाऱ्यांवर कारवाईसाठी मुदत दिली। मीरा भाईंदर इथं अनेक बांगलादेशींना टॅक्सी रिक्षा परमिट मिळालंय, त्याचं सर्वेक्षण करायचं होतं म्हणून हा निर्णय घेण्यात आला असा दावा भारतीय गीग कामगार मंचाचे अध्यक्ष आणि टॅक्सी चालकांनी केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। एकंदरीत आपल्यासोबत भारतीय गीग कामगार मंचाचे अध्यक्ष आहेत केशव क्षीरसागरजी। कसं बघते या निर्णयाकडे? सुरुवातीला निर्णय घेण्यात आलेला होता की ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येणार नाही त्यांचा परवाना रद्द करू, मात्र आता सरकार एक पाऊल मागे वळलेलं आहे। अनेक संघटनांनी आंदोलनं केली होती, तुमची देखील संघटना या विरोधात होती की असं झालं नाही पाहिजे, तर या निर्णयाचं तुम्ही स्वागत करता? मुळात मराठी सक्ती योजना ही कधीच नव्हती, ही मराठी शिकवा योजनाच होती। प्रताप सरनाईकांनी धादांत महाराष्ट्रातील मराठी युवकांशी खोटं बोललेले आहेत, महाराष्ट्रातील मराठी युवकांच्या भावनांशी खेळलेले आहेत आणि त्याचबरोबर जे इतर लोक आहेत ज्यांना मराठी बोलता येत नाही ते बिचारे घाबरून आपापल्या गावाला पळून चालले होते। अनेकांनी रिक्षा विकल्या, काही लोकांनी रिक्षा जाळल्या। तर यासुद्धा मराठी युवकांच्या भावनांशी पण खेळ केला आणि ज्यांना मराठी बोलता येत नाही त्या लोकांचं पण आर्थिक शोषण आमच्या मंत्र्यांनी केलेलं आहे। म्हणजे मुख्य कारण हेच आहे की बांगलादेशी लोकांना परमिट दिले गेले, त्याचं सर्वेक्षणासाठी हा निर्णय घेतात। 100% त्यांचे तेथील राजकीय विरोधक आमदार नरेंद्र मेहता यांनी हा मुद्दा गेल्या 2 आठवड्यापासून ते वारंवार उचलून धरतात। त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांकडे या गोष्टीचा विरोधसुद्धा केलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी आदेशसुद्धा दिले आणि स्वतः प्रताप सरांनी सुद्धा म्हटलं आहे त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये की आम्ही सगळ्या गोष्टींचं सर्वेक्षण करू, की भाषा हा त्यातला थोडासा मुद्दा असणार आहे, पण तू जे लाईट बिल लावलं ते ओरिजिनल आहे का, तुझं जे तू बाकीचे सर्टिफिकेट लावलं ते स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ते ओरिजिनल आहेत का, या सगळ्या गोष्टींचा सर्वे असणार। कारण की मेन मुद्दा तो आहे की काही देशद्रोही ताकदी आपल्या राज्यामध्ये येऊन ओला, उबेर, रॅपिडो, टॅक्सी रिक्षासारखे व्यवसाय करून इथं स्लीपर सेल म्हणून राहतात आणि त्यांना भ्रष्ट आरटीओचे अधिकारी जर का पैसे देऊन परमिट वाटत असतील तर याची चौकशी होणार होती। तेच होणार होतं। 2 आठवड्यापूर्वी आम्ही आमच्या सोशल मीडिया हँडलवरती सांगितलं होतं की एकाही रिक्षा कॅब चालकाला मराठी येत नाही म्हणून त्याला या राज्यातनं हकलण्याची प्रताप सरनाईक साहेबांची हिंमत नाही। त्यांच्या मातृभाषेवरती एवढं प्रेम नाही, ते त्यांचं मंत्रिपद या गोष्टी दावला लावू शकत नाही। त्यांचं स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये अत्यंत चुकीचं वातावरण निर्माण केलं, याचा आम्ही निषेध करतो। त्याला बगल दिली जाते एकंदरीत असा आरोप दिसतो आपला। पुण्यावरून आपण चालत आलेलो होतो आपल्या प्रश्नांसाठी, आपल्याला कोणी भेटलं देखील नाही। आता प्रताप सरनाईकांनी हा निर्णय मागे घेतला आहे आणि मराठी जी सक्ती केली जाईल त्यामुळं परवाना जो आहे तो रद्द केला जाईल। मूळ प्रश्न बाजूला पडत आहे, बाकीच्याच गोष्टीवर येतात। ते त्यांनी सर मुद्दाम केलेले ते, कारण आम्ही त्यांना माहिती आहे की आम्ही 10 तारखेला पायी चालत निघालतो। आम्ही आल्याच्या नंतर त्यांना पण माहिती की थोडंफार प्रेशर येणार वगैरे, म्हणून त्यांनी हे मुद्दे समोर आणून त्यांनी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला आहे। पण ह्या प्रयत्नांना आम्ही बळी पडणार नाहीत किंवा आम्ही त्याच्या आरी जाणार नाहीत। आमचे जे हक्काचे रेट आहेत ते आम्हाला भेटले पाहिजे, याच्यासाठी आमचा खूप दिवसापासून लढा चालू आहे आणि तो चालू पण राहील आणि ते घेतल्याशिवाय आम्ही म्हणजे शांत पण बसणार नाहीत। जसं सरांनी सांगितलं की एवढे आंदोलनं करून हे करून ते आम्हाला भेटत नाहीत, नाही भेटू द्या, तुम्ही नाही भेटलात तरी चालेल, पण आमचे हक्काचे जे रेट आहेत ते तर आम्हाला द्या। कारण हे तुमच्यासाठी लय मोठं काम नाही आहे। कंपन्यांनी स्वतः ॲग्री पण केलं आहे की जर आम्हाला वरून तसे आदेश भेटले तर आम्ही एका मिनिटात ते चेंज करू शकतो। मग एवढं सगळं असताना तुम्ही आदेश का नाही देऊ शकत? तुम्ही फक्त त्याच्यातून बाजूला निघायचं बघताय। हे असं नका करू, कारण तुम्ही मंत्री आहात। मंत्री असताना तुम्ही असं वागत असाल तर मग आम्ही जायचं कोणाकडं? हा आमचा प्रश्न आहे।